एका बाजूला रक्ताचं नातं आणि दुसऱ्या बाजूला बदल्याची आग। धुळे जिल्ह्यातून खुनाची एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। हो, 9 दिवस पाण्यात राहून सडलेला मृतदेह, ओळखीचा कोणताही पुरावा नाही, पण मग एका टॅटूनं सगळं कसं उलगडलं आणि 24 तासात आरोपी कसा गजाआड झाला। धुळ्यातलं हे थरारक हत्याकांड आणि धडकी भरवणारा घटनाक्रम सविस्तर समजून घेऊ। नमस्कार, मी सुधीर काकडे आणि तुम्ही लोकमत पाहताय। 18 मार्चची रात्र होती। बापू मालचे या व्यक्तीने आपल्या पत्नीशी संबंध असल्याच्या संशयातून आपल्या नात्यातल्याच रवीची दगडानं ठेचून निर्घृण हत्या केली। अनैतिक संबंधांच्या संशयातून बापू मालचेनं हे टोकाचं पाऊल उचललं। रवी मालचेचा दी एंड केला। पण धक्कादायक गोष्ट पुढे आहे, कारण आरोपी फक्त खून करून थांबला नाही, तर त्यानं पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्या पत्नीला आणि एका अल्पवयीन मुलाला सुद्धा आपल्या पापात भागीदार केलं। या तिघांनी मिळून तो मृतदेह सायकलवर टाकला आणि रात्रीच्या अंधारातच जवळ असलेल्या एका विहिरीपर्यंत नेला। त्या विहिरीत हा मृतदेह फेकून दिला आणि तिघही माघारी फिरले। त्यांना वाटलं आता हे गुपित कायमचं या विहिरीच्या तळाला गाडलं जाईल। पण घटना पुढे जरा वेगळ्याच वळणावर गेली। पुढे एकामागून एक दिवस उलटत गेले। 9 दिवस झाले। 27 मार्चला धुळ्यातल्या मोहाडी पोलिसांना संध्याकाळी 6 वाजता एक फोन गेला। दिवाणमाळा गावाजवळ एका विहिरीत मृतदेह सापडल्याचं पोलिसांना कळलं। पोलीस तिथे गेले, मृतदेह पाहिला। मृतदेह अत्यंत कुजलेला होता, ओळख पटवणं कठीण झालेलं होतं। पण एक क्लू मिळाला आणि पोलिसांना त्यावरून मृतदेहाची ओळख पटली। तो क्लू होता मृतदेहाच्या छातीवरचा आणि हातावरचा टॅटू, किंवा गोंदलेलं म्हणा। मृतदेहाच्या छातीवर रवी आणि हातावर राधा असं गोंदलेलं होतं आणि टॅटूवरूनच, या गोंदलेल्या नावावरूनच मृतदेह रवी मालचेचा असल्याचं पोलिसांना कळलं। मृतदेहाची अवस्था फार वाईट होती। पोलिसांना घातपाताचा संशय तिथंच आला होता। पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवला आणि त्यातून स्पष्ट झालं की डोक्याला मार लागल्यामुळं या तरुणाचा मृत्यू झालाय आणि इथून पुढे तपास सुरू झाला। पोलिसांनी आपले सूत्र कामाला लावले आणि पुढच्या काही वेळातच पोलिसांना कळलं की मृत तरुण रवी मालचे याचं बापू मालचे अर्थातच त्याच्या नातेवाईकाच्या पत्नीसोबतच संबंध होते, अशी चर्चा पोलिसांच्या कानावर पडली। पोलिसांनी मग त्या मिळालेल्या माहितीच्या त्या अँगलने तपास सुरू केला। बापू मालचेची पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली आणि पोलिसांनी जेव्हा आपल्या स्टाईलनं प्रश्नोत्तर केले तेव्हा बापू मालचेनं सगळा गुन्हा कबूल केला। तसेच त्याने जे दिवाणमाळा च्या हद्दीमध्ये फार्मसी कॉलेजच्या बाजूला दिनांक 18 मार्च 2026 संध्याकाळी रात्री 9 ते 10च्या दरम्यान त्याला जो मयत आहे तो दारू पिलेल्या अवस्थेत मिळून आला। त्यावेळी आरोपी बापू मालचे याने त्याच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाचा राग धरून त्याला डोक्यात दगड घालून त्याचा खून केलेला आहे। त्यानंतर सदर त्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने त्याचा मुलगा आणि पत्नी राधा यांची मदत घेतली। तर त्या तिघांनी त्या प्रेताला त्यांच्या सायकलीवर टाकलं आणि ते जे गावविहीर आहे दिवाणमाळा क्षेत्रातली, त्या ठिकाणी तिघांनी मिळून त्याला त्या विहिरीमध्ये प्रेत टाकून दिलेले आहे। रागाच्या भरात बापू मालचेनं केलेल्या या कृत्यामुळं एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालंय। अनैतिक संबंध, राग आणि त्यातून झालेला हा खून, या घटनेनं संपूर्ण धुळे जिल्हा हादरलाय। पोलीस सध्या या प्रकरणाचा आणखी खोलात जाऊन तपास करतायत, त्यामुळे त्यातून काही समोर येणार का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण धुळ्यातल्या या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच क्राईम स्टोरीज जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहा।